चीनचा सगळ्यात मोठा अजेंडा आहे जे युआन हे ब्रिक्सचं संयुक्त चलन असेल. भारताचं म्हणणं आहे की ब्रिक्स विदाउट वेस्ट, नॉट अगेन्स्ट वेस्ट. चीन आणि रशियाला जे साध्य करायचं आहे याला एकच देश अडवू शकतो, तो म्हणजे भारत. जगाची 35% इकॉनॉमी, जगाची 45% लोकसंख्या, जगातील 2 नंबरची अर्थव्यवस्था, जगातील 5 नंबरची अर्थव्यवस्था, जगातील सर्वात मोठ्या असणाऱ्या सैन्यापैकी 3 मोठी सैन्य, या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी आणि एकाच मंचावर असणार आणि त्या मंचाचं नाव आहे ब्रिक्स. ब्रिक्सची 16वी वार्षिक समिट रशिया येथील कझान येथे 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान पार पडत आहे. ब्रिक्स काय आहे? ब्रिक्स ही ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका यांची एक संघटना आहे. ही संघटना व्यापारातील वाढ, एकमेकांशी संवाद आणि मैत्रीपूर्ण संबंध यासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय देशांचा समूह आहे. 2006 मध्ये फक्त ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना यांनी स्थापन केलेली ही संघटना होती. तिचं नाव ब्रिक होतं. परंतु 2010 ला यामध्ये साऊथ आफ्रिका देखील सामील झाला आणि ब्रिक्स झाली. 2024 मध्ये रशियात होणाऱ्या ब्रिक्सला ब्रिक्स प्लस असं म्हटलेलं आहे. यामध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण आणि युनायटेड अरब अमिरात तसेच सौदी अरेबिया यांना देखील सामील करण्यात येणार आहे. ब्रिक्सचा पहिला समिट हा 2009 मध्ये रशिया येथे झाला होता. भारताच्या दृष्टीने विचार करायचा झालं तर चौथा समिट हा 2012 मध्ये दिल्ली येथे, 8वा गोवामध्ये जो 2016 साली झाला होता, 12वा हा दिल्लीतच संपन्न झाला होता. या वर्षीच्या ब्रिक्सचा कॉमन अजेंडा आहे ब्रिक्स करन्सी. म्हणजेच ब्रिक्सचे जे देश आहेत त्या सर्व देशांचं मिळून एकच चलन असावं. जी जगामध्ये चालणारी बँकिंगची व्यवस्था आहे स्विफ्ट, तिला पर्यायी ब्रिक्स देशांची चलन व्यवस्था कशी असेल ह्याचा हा अजेंडा आहे. हा सर्वांना माहीत असलेला अजेंडा आहे. परंतु ब्रिक्स मध्ये असणाऱ्या इतर देशांचा स्वतःचा एक वेगळा अजेंडा आहे. यामध्ये सर्वात पहिलं पाहायचं झालं तर जो यजमान आहे तो रशिया. रशिया सध्या युक्रेन युद्धामध्ये अडकलेला आहे. संपूर्ण जग हे अगदी रशियाच्या विरोधात आहे. बऱ्याचशा देशांनी रशियावरती निर्बंध देखील लादलेले आहेत. रशियाला हा समिट स्वतःच्या देशात यशस्वीरित्या घडवून आणून माझ्यासोबत देखील जगातील इतर देश आहेत हे दाखवून द्यायचं आहे. तसेच त्याची डबघाईला येणारी अर्थव्यवस्था हिला देखील त्याला उभारी आणायची आहे. आणि याच्यानंतर जो दुसरा देश आहे तो म्हणजे चीन. चीनचा सगळ्यात मोठा अजेंडा आहे तो म्हणजे त्याची जी करन्सी आहे युआन, त्या युआन करन्सीला त्याला ब्रिक्सची करन्सी बनवायचं आहे. म्हणजे युआन हे ब्रिक्सचं संयुक्त चलन असेल हा त्याचा प्रयत्न असणार आहे. हा का तर जर युआन ब्रिक्सची करन्सी झालं तर पुढील 50 ते 60 वर्ष चीनची अर्थव्यवस्था अगदी ठामपणे उभी राहील आणि त्याला पाश्चिमात्य देश आणि अमेरिकेच्या विरोधात लढण्यास अगदी मोठ्या प्रमाणात मदत होईल. याचबरोबर चीनला ब्रिक्स हा पाश्चिमात्याच्या विरोधात असणारी संघटना म्हणून पुढे आणायचा आहे. याच्यासाठीच 2 ते 3 दिवसापूर्वी भारत आणि चीनमध्ये होऊ घातलेला एक नवीन करार आहे. 2020 मध्ये लडाखच्या गलवानमध्ये चीनने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता.
त्याला चढेतोड उत्तर असं भारताने दिलं आणि दोन्ही देश एकमेकांच्या समोर उभारले होते. परंतु 2 दिवसापूर्वी भारताच्या विदेश मंत्रालयाने एका पत्रकार परिषदेत सांगितलं की चीन 2020 पूर्वीच्या असलेल्या स्थितीमध्ये जायला तयार झाला आहे. चीनने हा करार कशासाठी केला तर भारताचं ब्रिक्स मध्ये समर्थन मिळवण्यासाठी. यासाठी त्यांनी आणखीन एक पाऊल पुढे घेतलं, ते म्हणजे भारताला युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिल मध्ये परमनंट पद मिळवून देण्यासाठी, म्हणजे स्थायी पद मिळवून देण्यासाठी त्यांनी आपला पाठिंबा भारताला दर्शविला. याच्यातूनच भारताचे असलेले काही फायदे देखील समोर आले आहेत. चीन आणि रशिया यांचा आणखी एक अजेंडा आहे, तो म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणे नाटो, युरोपियन युनियन या देशांची जशी संघटना आहे तशी ब्रिक्सला त्यांना प्रोजेक्ट करायची. म्हणजे ब्रिक्स ही अगेन्स्ट वेस्ट असा यांचा अजेंडा आहे. परंतु भारताचं म्हणणं आहे की ब्रिक्स विदाउट वेस्ट, नॉट अगेन्स्ट वेस्ट. म्हणजे भारताला कुठल्याही गटामध्ये सामील व्हायचं नाही, भारताला कुठल्याही गटातटाच्या राजकारणामध्ये सामील व्हायचं नाही. जिथे गट तट येतात तेव्हा भारत आपलं अलिप्ततेचं धोरण स्वीकारतो. चीन आणि रशियाला जे साध्य करायचं आहे, ब्रिक्सला वेस्टच्या विरोधात उभा करायचंय, परंतु याला एकच देश अडवू शकतो, तो म्हणजे भारत. भारताला हे होऊ द्यायचं नाहीये. जसा चीन आणि रशियाचा प्लॅन आहे की ब्रिक्स हा युरोपियन युनियन आणि अमेरिकेच्या विरोधातील संघटन व्हावं किंवा नाटोच्या विरोधातील संघटन व्हावं, ते न होण्यामागे आणखी काही गोष्टी आहेत, त्या आता आपण जाणून घेऊयात. जर आपण नाटो देशांचं पाहिलं किंवा युरोपियन युनियनचं पाहिलं तर त्या देशांचं एकमेकांबरोबर कुठलंही वैर नाही किंवा वाईटही नाही, त्यांच्या कुठल्याही प्रकारचे भांडण नाही आहेत. परंतु ब्रिक्स मध्ये तसं नाही. ब्रिक्स मध्ये भारत आणि चीन यांचा सीमावाद सर्व जगाला माहित आहे आणि भारत आणि चीनचं यावेळेस आणि भविष्यातलं शत्रुत्व देखील सर्व जग जाणतो आहे. तोच प्रकार चीनचा आणि रशियाचा देखील आहे. चीन आणि रशिया यांची बाँड्री जरी एकमेकाशी जरी नसली तरीही चीन रशियाच्या काही भागांवरती दावा ठोकतो की हा भाग आमचा आहे. यामुळे रशिया आणि चीन यांचंही फारसं काही पटत नाही. परंतु रशियाला आज पर्याय नसल्यामुळे तो चीनच्या जवळ जाऊ लागतो. याचमुळे चीनला जो आपला युआन आहे त्याला ब्रिक्सची करन्सी बनवायचंय, याला देखील मूकपणाने संमती द्यावी लागते. यामध्ये रशियाचा कुठलाही फायदा होणार नाहीये. फक्त चीनच असा आहे का ब्रिक्सची करन्सी आपल्या युआनला बनवू पाहतोय, तर नाही. भारत देखील आपली करन्सी म्हणजे भारतीय रुपया हे चलन जगभरात पसरवण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी युपीआय किंवा इंटरनेट बँकिंग यासारखे अनेक गोष्टी भारत पुढाकार घेऊन करतोय. हे होते ब्रिक्स मध्ये असणाऱ्या देशांचे छुपे अजेंडे किंवा त्यांचे केले जाणारे पुढच्या भविष्यातील प्रयत्न. आता आपल्याला पाहायचंय की चीन ब्रिक्सच्या माध्यमातून युआनला आपली करन्सी बनवतो की भारत त्याला अडवतो. जसा चीन आणि रशिया यांचा प्रयत्न चालू आहे की ब्रिक्स म्हणजे अगेन्स्ट